नमस्कार श्रोते हो, ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या चॅनलवर विविध विषयांवरचे छान छान लेख, कथा वाचून दाखवल्या जातात आणि त्या तुम्हाला नक्की आवडतील. आजचं प्रेरणादायी पुस्तक आहे अग्निपंख. भारताचे मिसाईल मॅन म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारं हे थोर व्यक्तिमत्व. या पुस्तकात त्यांनी एका बाजूनी आपल्या आयुष्यातली व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारतानाच दुसऱ्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडणही फार सुंदरपणे वाचकांना सांगितली आहे. या आत्मचरित्रात फक्त लहानपणीचाच काळ नाही तर वैयक्तिक आयुष्यात आणि भारताला आधुनिक तंत्रज्ञानात आघाडीवर पोहोचवताना आलेल्या अनेक यश अपयश यांचा ठळकपणे आणि प्रामाणिकपणे उल्लेख आहे. बालपणी माझे 3 जीवश्च कंठस्थ मित्र होते. रामनाथ शास्त्री, अरविंदन आणि शिवप्रकाशन. हे तिघेही हिंदू उच्चकुलीन सनातनी ब्राह्मण कुटुंबातले होते. त्यातील रामनाथा हा रामेश्वराच्या देवळातील पुजारी लक्ष्मण शास्त्री यांचा मुलगा होता. बालपणी आमच्या भिन्न धर्मांमुळे, घरच्या कट्टर धार्मिक आचरणामुळे आपण वेगळे आहोत असे कधीच वाटले नाही. रामनाथाने पुढे आपल्या वडिलांची गादी चालवली आणि तो देवळाचा पुजारी झाला. अरविंदन रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंची ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवसायात शिरला आणि शिवप्रकाशन दक्षिण रेल्वेचा अन्नपदार्थ पुरवणारा कंत्राटदार झाला. रामेश्वरच्या देवळात दरवर्षी सीताराम कल्याणम उत्सव साजरा होत असे. देवळापासून लग्न मंडपाच्या जागेपर्यंत देवांच्या मूर्ती नेण्यासाठी बोटीची तसेच विशेष मंचकाची व्यवस्था आमचे कुटुंब करत असे. रामतीर्थ नावाच्या एका तळ्याच्या मध्यभागी असलेल्या एका छोट्या बेटावर हा मंडप असे. त्यामध्ये हा कल्याण उत्सव म्हणजे सीतारामाचे लग्न साजरे होई. ते तळे अगदी आमच्या घराजवळ होते. रात्री झोपताना आईकडून, आजीकडून वेगवेगळ्या संतांच्या, पीरांच्या कथा आणि रामायणातील छोटे छोटे प्रसंग ऐकतच आमच्या घरातली मुलं मोठी झाली. मी 5वीत असतानाचा एक प्रसंग आहे. त्यावेळी मी रामेश्वरमच्या प्राथमिक शाळेत शिकत होतो. एक दिवस वर्गावर एक नवे मास्तर आले. मी आणि रामनाथ शास्त्री नेहमी एकमेकांशेजारी पहिल्या बाकावर बसत होतो. माझ्या डोक्यावर नेहमी मुसलमान धर्माची निर्देशक टोपी असायची आणि त्याच्या गळ्यात जानवे रुळत असे. या नव्या तरुण मास्तरांना कर्मठ हिंदू ब्राह्मण मुलाने मुसलमानाच्या शेजारी बसणे अस्वस्थ करू लागले. आमच्या सामाजिक पातळीनुसार त्यांनी मला शेवटच्या बाकावर जाऊन बसायला फरमावले. मला अतिशय वाईट वाटले. रामनाथाच्या चेहऱ्यावरही शर्मिंदेपणा उमटला. मी उठून मागच्या बाकावर बसलो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले दुःख मी वाचू शकलो. त्याचा रडवेला, अश्रू भरला चेहरा माझ्या स्मृतींमध्ये कायमचा कोरून ठेवलाय. त्या दिवशी शाळा सुटल्यावर आम्ही घरी गेलो आणि आपापल्या आईवडिलांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. लक्ष्मण शास्त्रींनी लगेच त्या मास्तरांना निरोप पाठवून बोलावून घेतले आणि आमच्या उपस्थितीतच त्याला सांगून टाकले, या निष्पाप निरागस मुलांमध्ये सामाजिक विषमतेचे, उच्च निष्ठेचे विष पेरू नका. भिन्न धर्मियांमध्ये तेढ उत्पन्न करू नका. इतकेच नव्हे तर रोखटोकपणे त्यांनी त्या मास्तरांना माफी तरी मागा किंवा ही शाळा, गाव सोडून जा असे सुनावले. मास्तरांना आपल्या वागण्याचा पश्चाताप तर झालाच, पण लक्ष्मण शास्त्रींसारख्या देवळाच्या प्रमुख पुजाऱ्याचे ते शब्द त्यांच्या अंतःकरणाला जाऊन भिडले. त्यानंतर कधीही त्यांच्या हातून मुलांच्या बाबतीत असा भेदभाव घडला नाही. एकूण रामेश्वरम सारख्या लहान गावात अनेक जाती धर्माचे लोक आपापल्या वैशिष्ट्यांना कटाक्षाने जपत होते आणि तरीही एक प्रकारचा समंजस एकोपाही होता. सामाजिक आर्थिक स्तर होते पण गुण्यागोविंदाने सारे राहत होते. आम्हाला सायन्स शिकवणारे मास्तर श्री शिवसुब्रमण्य अय्यर हे एका कर्मठ ब्राह्मण कुटुंबातले होते. त्यांची पत्नी जुने रीतिरिवाज पाळणारी सनातनी वृत्तीची होती. विज्ञानाचा अभ्यास केल्यामुळे असेल, मास्तरांची मते पुरोगामी होती. अर्थहीन सामाजिक रूढी बंधने तोडून लोकांनी एकमेकांशी सहजपणे, मोकळेपणाने वागावे, मिसळावे यासाठी ते प्रयत्न करत असत. मी त्यांचा अगदी आवडता विद्यार्थी होतो. मला ते नेहमी म्हणायचे, कलाम, मोठमोठ्या शहरातील सुशिक्षित लोकांच्या तोडीचे तू व्हायला हवेस. एक दिवस त्यांनी मला त्यांच्या घरी जेवायला बोलवले. आपल्या सोवळ्या स्वयंपाकघरात बसून एक मुसलमान विद्यार्थी जेवणार या कल्पनेनेच त्यांची पत्नी घाबरून गेली.
तिने माझे ताट स्वयंपाकघरात वाढायला साफ नकार दिला. पण माझे मास्तर शिवसुब्रमण्या अजिबात गडबडले नाहीत किंवा आपल्या पत्नीवर रागावलेही नाहीत. माझ्या शेजारी बसून बाहेरच्या खोलीत त्यांनी आपल्या हाताने मला वाढले आणि शेजारी बसून ते स्वतः जेवू लागले. स्वयंपाकघराच्या दाराआडून त्यांची पत्नी पाहत होती. मी कसा भात जेवतो, पाणी पितो, जेवण झाल्यावर जमीन पुसून घेतो याकडे तिचे बारकाईने लक्ष होते. मी परत निघालो तेव्हा मास्तरांनी मला पुन्हा पुढच्या रविवारी यायचे आमंत्रण दिले. मी पटकन हो किंवा नाही म्हणावे या संभ्रमात पडलो तेव्हा जाणून ते म्हणाले, हे बघ, आपल्याला जेव्हा प्रस्थापित गोष्टी बदलायच्या असतात त्यावेळी असे छोटे मोठे अडथळे दुर्लक्षून टाकायचे असतात. तू जरूर ये. पुढच्या आठवड्यात मी परत जेवायला गेलो. मास्तरांच्या पत्नीने यावेळी मात्र मला स्वयंपाकघरात जेवायला वाढले आणि स्वतःच्या हाताने वाढले. दुसरे महायुद्ध संपले आणि भारताचे स्वातंत्र्य आवाक्यात आलेले सर्वांना जाणवू लागले. देशात नव्या आशेचे वारे वाहू लागले. रामेश्वर सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी मागितली. विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले. विचार करता करताच त्यांना शब्द लाभावेत आणि ते ओठातून बाहेर पडावेत तसे वडील बोलू लागले. अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा आकांक्षा जिथे पूर्ण होतील तिथे तुला जायला हवे. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही. आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत. माझी आई मला दूर पाठवायला काळजीने आढेवेढे घेत होती तेव्हा त्यांनी तिला खलील जिब्रानचे सुप्रसिद्ध शब्द ऐकवले. तुमची मुले ही तुमची नसतात. जीवनाला जगण्याची इच्छा होते म्हणून मुले आणि मुली जन्म घेतात. ते तुमच्यामधून जन्म घेतात पण तुमच्यासाठी तुमच्याकडून जन्म घेत नाहीत. तुम्ही त्यांना प्रेम देऊ शकता पण तुमचे विचार देऊ शकत नाही. कारण प्रत्येक जीव आपली स्वतंत्र विचारधारा घेऊनच या जगात येतो. त्यांनी माझ्या 3ही भावांसह मला मशिदीत नेले. पवित्र कुराणातील अल फतेहाचे आयते आम्ही म्हटले. रामेश्वरमच्या स्टेशनवर गाडीत बसून निरोप देताना त्यांनी म्हटले, या गावात तुझे शरीर राहत होते, आत्मा नाही. तुझ्या आत्म्याचा निवास उज्ज्वल भविष्याच्या पोटी आहे. आम्ही कोणी तिथवर पोहोचू शकणार नाही. आमची स्वप्ने सुद्धा तिथवर जाऊ शकणार नाहीत. रामनाथपुरमला त्यांनी माझे नाव शाळेत घातले. माझी राहण्याची नीट व्यवस्था केली. पण श्वार्स हायस्कूल आणि या नव्या वातावरणात माझा जीव काही रमेना. 50,000 वस्ती असलेल्या शहरात सदैव गजबज असायची. पण रामेश्वरमला जसा एकजिन्सीपणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आला नाही. मला घराची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरमला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. इथे असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधीपेक्षा आईच्या हातच्या गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत असे. आई तशा गोड पोळ्यांचे 12 वेगवेगळे प्रकार करायची. पण हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे मी मनाशी ठरवले. कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होते. मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांचं स्वप्न पुरं करणं हे माझं कर्तव्य होतं. रामेश्वरममध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथलं प्रेमळ वातावरण, त्याचा त्याग करणे मला भाग होते. आशावादी विचारांमध्ये एक शक्ती असते. जेव्हा घराच्या आठवणीने मी व्याकुळ होत असे तेव्हा मी हे शब्द आठवत राहील. मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच विचार मनात आणत राहील. त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल यावर माझा विश्वास होता. आणि खरेच मला नियतीने रामेश्वरमला परत आणले नाही. मला माझ्या बालपणापासून, माझ्या घरापासून दूर नेले, माझ्या उज्ज्वल भवितव्याच्या दिशेने. श्रोते हो, अग्निपंख हे पुस्तक तुम्ही वाचलंय का? नसेल वाचलं तर घेऊन आवर्जून वाचा आणि आपल्या प्रियजनांना भेट द्या. आणि असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा.